नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत आणि सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओवरून लक्षात आले असेल की आज आपल्याला कोणता मेनू बनवायचा आहे. सर्वांच्या आवडीचा हा मेनू असाच बनवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. असेच जर रसरशीत स्वादिष्ट चविष्ट दामट्याचे लाडू बनवायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 2 किलोच्या अचूक प्रमाणात आपण हे लाडू बनवणार आहोत. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात प्रथम हरभरा डाळ निवडून घ्यायची आहे. स्लो टू मिडियम हीटवरती कमीत कमी 10 मिनिटे ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे. कारण डाळ तुम्ही जेवढी छान भाजताल तेवढे तुमचे लाडू खमंग होणार आहे. भाजताना कंटाळा करायचा नाही. ही डाळ थंड झाल्यानंतर पिठाच्या गिरणीमधून दळून आणायची आहे. बरोबर 2 किलो डाळ मी येथे घेतली. गिरणीवाल्याला लाडूसाठी पीठ पाहिजे असे म्हटले की तो काहीतरी गफलत करत असतो. त्यामुळे मैत्रिणीच्या गिरणीमधूनच तिने ही डाळ मला दळून दिलेली आहे. चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे आणि सर्व मिश्रण छान मिक्स करून यामध्ये आपल्याला पाणी टाकून जशी आपण गव्हाची कणिक मळतो त्याच पद्धतीने गव्हाच्या पिठासारखे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे. पीठ मळताना थोडासा तेलाचा हात वापरायचा आहे. कारण हरभरा डाळीचे जे पीठ असते ते एकदम चिकट असते आणि मग ते कंटाळवाणे आपल्याला वाटते आणि मळायचा थोडा कंटाळा येतो. त्यामुळे हाताला चिटकू नये म्हणून आपण थोडेसे तेल येथे वापरलेले आहे. तेलाऐवजी तूप वापरले तरी चालेल. छान हे एकजीव होईपर्यंत आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे. हे पहा, या पद्धतीने मस्त आपण येथे पीठ मळून घेतलेले आहे. घरची डाळ असल्यामुळे पिवळे धुमूक आपले हे पीठ येथे तयार झालेले आहे. आता हे पीठ आपल्याला अर्धा तास छान भिजून घ्यायचे आहे. अर्धा तासानंतर तुम्ही पाहाल पीठ थोडे फुगलेले आहे. आता यातील काही पोर्शन घेऊन आपल्याला याच्या लाट्या लाटून घ्यायच्या आहे. लाटी लाटताना पुरीच्या थिकनेससारखा आपल्याला याचा थिकनेस ठेवायचा आहे. हे पहा, थोडासा तेलाचा किंवा तुपाचा वापर करून या पद्धतीने लाट्या लाटून घ्यायच्या आहेत. लाटी सहज लाटली जाते. हवं तर तुम्ही थोडंसं लूज पीठ करून याची शेव तयार करू शकता. शेव तयार केल्यानंतर ती तेलामध्ये पूर्ण तळावी लागते आणि मग भरपूर तेलकट लाडू होतात आणि त्यामुळे खायला थोडे कंटाळा करतात. त्यामुळे शक्यतो आम्ही लाडू बनवताना दामट्याचेच लाडू बनवतो. तव्यावरती आपल्याला तूप टाकून घ्यायचे आहे. तूप सर्व तव्याला छान स्प्रेड करून घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला ह्या लाटलेल्या लाट्या टाकून घ्यायच्या आहे. पटकन भाजणी व्हावी म्हणून मी 2 तवे ठेवलेले आहे आणि दोन्ही तव्यावरती ह्या लाट्या टाकून घेतलेल्या आहे. एका साईडला स्पृहा आणि वरूही मला मदत करत आहे. सुट्टी आहे त्यामुळे लाडू म्हटलं की छोट्या भीमचे लाडू वरूला फार आवडतात आणि त्यासाठी तोही मदत करत असतो. छोटे छोटे बॉल तयार करून देत आहे आणि स्पृहा वाकड्या तिकड्या आपल्या जशा येईल तशा तिच्या पद्धतीने लाट्या तिने तयार केलेल्या आहे. हे पहा, अशा पद्धतीने इथे आपल्याला ह्या लाट्या छान खमंग भाजून घ्यायच्या आहे. गॅसची फ्लेम सुरुवातीला फुल ठेवली होती. तवा छान तापल्यानंतर आपल्याला मिडियम हीटवरच ह्या लाट्या भाजून घ्यायच्या आहे. कारण सुरुवातीलाच आपण डाळ खूप छान भाजून घेतलेली होती. खमंग डाळ भाजल्यामुळे ह्या दामट्या भाजताना त्याचा सुगंधही खमंग येत आहे आणि वरच्या साईडनेही आपल्याला या पद्धतीने थोडेसे तूप टाकून घ्यायचे आहे जेणेकरून दुसरी साईडही छान भाजली जाईल. लाटी छान पसल्यानंतरच आपल्याला दुसरी साईड भाजून घ्यायची आहे. हे पहा, जर मध्येच जर आपण लगेच जर ती उलटी केली तर ती तुटते. त्यामुळे छान पसल्यानंतरच आपल्याला ही भाजून घ्यायची आहे, पलटी करून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपण इथे सर्व लाटा जवळजवळ भाजून घेतलेल्या आहे. हे पहा, जास्त करपून द्यायच्या नाही. जर लाटी करपली गेली तर लाडू थोडे कडवट लागतात. जरी करपली तरी कडवट भाग जो झालेला आहे, काळा भाग जो आहे तो साईडला काढून ठेवायचा आहे. नाहीतर संपूर्ण लाडू आपले फसतात. लोखंडाच्या तव्यावरती पटकन लाटी करपली जाते. त्यामुळे थोडे लक्ष देऊन हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. हे पहा, अशा पद्धतीने मस्त असे तुम्ही कलर पाहाल. घरची डाळ असल्यामुळे एकदम पिवळा धमुक कलर येते. जसं आपण कलर वापरला आहे असं वाटत आहे, परंतु आपण कलर येथे बिलकुलही वापरलेला नाही. नॅचरल कलर या डाळीला आलेला आहे. अशा पद्धतीने आपण इथे सर्व लाट्या भाजून घेतलेल्या आहे. आता ह्या लाट्या आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायच्या आहे. थंड झाल्यानंतरच आपल्याला या बारीक करायच्या आहे. जर तुम्ही लगेच जर चुरायला गेले तर हात भाजण्याची शक्यता असते. त्यामुळे थंड झाल्यानंतरच हे आपल्याला बारीक करून मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायचे आहे.
आमच्या लहानपणी दिवाळी म्हटलं की आनंद काही वेगळाच असायचा, कारण की हे पदार्थ फक्त दिवाळीच्या सणाला खायला भेटायचे. त्यामुळे वर्षभर आम्ही या दिवाळीची वाट बघत असायचो कधी आम्हाला आमच्या आवडतीचे लाडू, करंजाल किंवा शंकरपाळी वगैरे जे जे पदार्थ आपण बनवतो ते खायला भेटते. परंतु आजकाल रोजच दिवाळी चाललेली असते, आपण कधीही हे पदार्थ बनवून खातो. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे लाडूमधील पाककृती. पाक करण्यासाठी बऱ्यापैकी स्त्रिया इथे घाबरतात, कारण कधी-कधी पाक घट्ट होतो, कधी पातळ होते, कधी साखरच बनते. परंतु आज एकदम परफेक्ट मी मेजरमेंट तुम्हाला इथे सांगणार आहे. 2 किलो पिठासाठी 1 ग्लास पाणी आणि 1 किलो साखर. ग्लास मोठ्या साईजचा आहे, 250 मिलीलिटरचा ग्लास आहे, म्हणजे जवळजवळ पावशेर पाणी, 1 किलो साखर. 2 किलो पिठासाठी हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे. 1 किलोचं प्रमाण तुम्ही जर घेतलं तर 1 किलो पीठ, अर्धा ग्लास पाणी आणि अर्धा किलो साखर हे प्रमाण ही एकदम परफेक्ट आहे, कारण 1 किलोचेही लाडू मी तयार केलेले आहे आणि एकदम असे छान झालेले होते. आता आपला पाक येथे तयार झालेला आहे का ते आपण पाहणार आहोत. साखर विरघळल्यानंतर 1-2 मिनिट मी पुन्हा आपला पाक गॅसवर ठेवलेला होता. आता हा पाक थोडासा थंड झाल्यानंतर हे पहा, या पद्धतीने याची थोडीशी हलकीशी तार पडायला लागली की आपला पाक येथे एकदम परफेक्ट झालेला आहे असे समजायचे. आणि हेही तुम्हाला समजत नसेल तर या पाकामध्ये थोडंसं जे लाडूचं मिश्रण आहे ते मिश्रण टाकून पाहायचं आणि थोडंसं चिकट लागलं की समजायचं आपला पाक एकदम परफेक्ट आहे. आणि हे पहा, अशा पद्धतीने आपला पाक येथे तयार झालेला आहे. पाक तयार झाल्यानंतर हा पाक गरम गरमच आपल्याला या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे. मिश्रण तुम्ही पाहाल एकदम परफेक्ट झालेले आहे, जास्त पावडरही तयार केलेली नाही आणि जास्त दाटसरही नाही. आता हा गरम पाक आपण यामध्ये ओतून घेतलेला आहे. पाक सुरुवातीला सगळा ओतू नका, कारण पातळ होण्याची कधीकधी शक्यता असते. ज्यांना गॅरंटी नसते त्यांनी लक्षात ठेवायचं आहे, सुरुवातीला थोडासा पाक साईडला ठेवायचा आहे. मी मुद्दामून हा पाक पूर्ण ओतलेला नाही, कारण व्हिडिओ दाखवण्यासाठीच हा थोडासा साईडला काढून घेतलेला आहे. परंतु मला माहीत आहे हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे, तरीसुद्धा मी थोडा साईडला ठेवलेला आहे. आता उरलेला पाक आपल्याला या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मिश्रण छान पुन्हा एकजीव करून घ्यायचे आहे. हे मिश्रण आपल्याला उन्हातल्याच्या किंवा चमच्याच्या साह्यानेच मिक्स करून घ्यायचे आहे, कारण हात घालायचा नाही. हात जर तुम्ही घातला तर गरम गरम याच्यामध्ये हात भाजू शकतो. आता याच्यामध्ये आपण थोडी जायफळ पावडर वापरलेली आहे, त्यानंतर विलायची पावडर, हे सर्व मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे आहे. सेम याच पद्धतीने तुम्ही कळीचेही लाडू तयार करू शकता. फक्त दामट्याऐवजी आपल्याला इथे कळी काढून घ्यायची आहे. पण कळीचे लाडू जरा ऑइली असतात आणि ऑइली खाणं जर टाळायचं असेल तर दामट्याचे लाडू एकदम बेस्ट आहे. हे पहा, या पद्धतीने सर्व मिश्रण आपण छान मिक्स करून घेतलेले आहे. पाक पूर्ण मिश्रणामध्ये छान शोषलेला आहे आणि हे मिश्रण एकदम परफेक्ट झालेले आहे. आता यामध्ये आपल्याला 2 किलो पिठासाठी मी येथे साधारण 1 पाव साजूक तूप वापरलेले आहे. हवे तर तुम्ही तुपाची मेजरमेंट कमी जास्त करू शकता. हे तूप आपल्याला मेल्ट करूनच छान उकळून घेतल्यानंतर लाडूच्या मिश्रणामध्ये मिक्स करायचे आहे. त्यामुळे लाडू अजून खमंग आणि छान होतात. आणि लहान मुलं असे तूप खात नाही, तर असे पदार्थ बनवून तुम्ही त्यांना त्यामध्ये खाऊ घालू शकता, कारण आमच्या वरूला तरी तुपाचा वास फार येतो, त्यामुळे तो तूप कधी खात नाही. परंतु घरचे साजूक तूप जर नसेल तर लाडू कसे होणार हे तुम्हालाही माहीत आहे. तूप म्हटलं की लाडूही खूप छान होतात. आता हे गरम गरम तूप यामध्ये आपण छान मिक्स करून घ्यायचे आहे, त्यामुळे अजूनही आपले लाडू छान मस्त जुसिले आणि रसिले तयार होतात. हे पहा, हे मिश्रण एकदम परफेक्ट झालेले आहे. त्यामुळे 2 किलो पिठासाठी 1 किलो साखर आणि 1 ग्लास पाणी, ही साधी सोपी मेजरमेंट आपण लक्षात ठेवायची आहे. तुम्ही पाहाल एकदम रसरशीत असे हे मिश्रण तयार झालेले आहे. हे पहा, एकदम छान आणि हे लाडूही मस्त वळतात. आता लाडू वळण्याचीही एक वेगळी ट्रिक आहे. दोन्ही हातामध्ये थोडे थोडे लिंबाच्या आकाराचा आपल्याला पोर्शन घ्यायचा आहे आणि लाडे वळून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपण काही ड्रायफ्रूट्स वापरणार आहे. बदामाची पेस्ट टाकलेली आहे, काजू, तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स येथे टाकू शकता. मनुकेही आपण टाकलेले आहे, कारण मनुक्याने लाडू अजून छान लागतात आणि जायफळ वापरल्यामुळे
लाडूंचा सुगंध खूप छान दरवळलेला आहे। आता हे लाडू आपण वळून घेत आहोत। स्पृहाला सुट्टी असल्यामुळे तीही मला थोडी मदत करत आहे आणि वरूच्या आवडतीचे लाडू म्हटले की दुसरं काम तो करणार नाही, परंतु लाडू म्हटलं की त्याचे काम आम्हाला हेल्प करण्याचं, लुडबुड करण्याचं काम त्याचं येथे चालू असतं। हे पहा, अशा पद्धतीने आपण येथे लाडू वळून घेतलेले आहे। लक्ष्मीपूजनाच्या वेळी भरपूर फराळ आपल्याला पूजनासाठी तयार करावे लागते। अशा वेळी आपण बरंचसं साहित्य मार्केटमधून विकत आणतो, पण मार्केटमध्ये स्वच्छता नसते आणि हे पदार्थ कधीही बनवलेले असते, कमी दर्जाचे तेल किंवा तूप वापरलेले असते, स्वच्छता राखली जात नाही आणि खूप दिवसाचे हे पदार्थ बनवलेले असते। अशा मिठाया आपण घाईमध्ये विकत आणतो आणि लक्ष्मीपूजन करतो, परंतु जर आधीच आपण थोडी तयारी केली तर या पद्धतीचे असे छान खमंग पौष्टिक लाडू आपण येथे तयार करू शकतो। दोन्ही हातामध्ये लिंबाच्या आकाराचा पोर्शन घेऊन आपण दोन्ही हाताने पटपट असे हे लाडू तयार करू शकतो, कारण दोन्ही हाताने बनवल्यामुळे लाडूंची साईजही एकसारखी होते आणि लाडू वळण्यास पटपट मदत होते। त्यामुळे या पद्धतीने आपण 2 किलोमध्ये जवळजवळ येथे 75 ते 76 लाडू येथे तयार झालेले आहे। हे पहा, एकदम मस्त असे मीडियम साईजचे आपले येथे छान लाडू तयार झालेले आहे। असेच लाडू जर तुम्हाला बनवायचे असेल तर ही मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे। आणि हे पहा, एकदम मस्त असे पिवळे धुमक आपले येथे लाडू तयार झालेले आहे। पुन्हा एकदा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सिंपल रेसिपीसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांची आभारी आहे। थँक्यू।